तुमच्या घरातील किचनमध्ये या वस्तू तुमच्यासाठी धननाशाचं कारण ठरू शकतात. होय, वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेचं मुख्य केंद्र मानले जातं. इथे जशी ऊर्जा असेल तसेच तुमच्या घरात पैशाचा प्रवाह आणि वातावरण प्रभावित होतं. त्यामुळे किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू चुकीच्या ठरल्या तर त्याचा परिणाम आर्थिक अडचणींवर होऊन तुमचा धननाश होऊ शकतो. सर्वात आधी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे तुमच्या किचनमध्ये ठेवलेलं औषध. तुमच्या घरात किचनमध्ये ठेवलेलं औषध हे रोज वाढणारा खर्च, सतत येणाऱ्या छोट्या मोठ्या आजारपणाच्या समस्या आणि घरात पैसा न टिकणं यामागे कारण असू शकतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ठेवलेल्या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यात औषधांचाही समावेश आहे. औषधं किचनमध्ये ठेवली तर त्याचा परिणाम फक्त आरोग्यावर नाही तर थेट तुमच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो. यामुळे आजारपण वाढतं आणि पैशाचा प्रवाह थांबतो असंही मानले जातं. आता तुमच्यापैकी अनेक जण सोयीसाठी औषधं किचनमध्ये ठेवत असतील, पण वास्तुशास्त्र आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय धोकादायक ठरू शकते. किचनमधील उष्णता, ओलावा आणि तेलकट वातावरणामुळे औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे औषधांचा प्रभाव कमी होणं, तब्येत बिघडणं किंवा आजार वाढण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः काही औषधं चुकीच्या तापमानात ठेवल्यास ती शरीरासाठी हानिकारकही ठरू शकतात. म्हणूनच किचनमध्ये औषधं ठेवणं हे अशुभ मानले जातं. आता वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर किचन हे अग्नितत्वाशी संबंधित असतं, तर औषधं आजार आणि नकारात्मकतेशी जोडली जातात. त्यामुळे किचनमध्ये औषधं ठेवल्यास घरात आजारपणाचं वातावरण वाढतं असं मानले जातं. मान्यता काय सांगतात तर किचनमध्ये औषधं ठेवल्यानं घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडू शकतं, मानसिक ताण वाढू शकतो आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते. मग औषधं ठेवायची कुठे? तर थंड आणि कोरड्या जागी, थेट सूर्यप्रकाशापासून दूर, मुलांच्या हाताला न लागणाऱ्या ठिकाणी, बेडरूममधील ड्रॉवर किंवा मेडिकल बॉक्समध्ये आपण औषधं ठेवू शकता. औषधं योग्य ठिकाणी ठेवणं हे फक्त वास्तूच नाही तर आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवलेली औषधं त्यांच्या परिणामकारकतेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे आजच आपल्या घरातील औषधांची जागा तपासून पहा आणि योग्य ठिकाणी ठेवा. आता जसं वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेचं मुख्य केंद्र आहे, म्हणून सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुटलेली भांडी किंवा खराब भांडी आपल्या किचनमध्ये अजिबात असू नये. अशा वस्तू घरात ठेवणं शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होते आणि पैशाची बचत कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे गंजलेली भांडी किंवा जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणं किचनमध्ये ठेवणंही नकारात्मक परिणाम देऊ शकतात. किचनमध्ये नेहमी अस्वच्छता, सांडलेले अन्न किंवा अनावश्यक वस्तूंचा साठा असेल तर तोही आर्थिक स्थैर्यावर परिणाम करतो. वास्तुशास्त्रानुसार अशी अस्वच्छ जागा लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करते. म्हणून रोज रात्री स्वयंपाकघर छान पुसून स्वच्छ करावं. तसेच काही वस्तू जसे की मीठ आणि हळद हे एकत्र किचनमध्ये ठेवू नये. यामुळे ऊर्जेमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं. त्यामुळे घरात वादविवाद, तणाव आणि मानसिक अशांतताही वाढते असं सांगितलं जातं, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो आणि तो तुम्हालाही जाणवू शकतो. मग योग्य उपाय म्हणजे किचन नेहमी स्वच्छ ठेवावं, नीटनेटकं ठेवावं आणि व्यवस्थित ठेवावं. सर्व वस्तू त्यांच्या योग्य जागी ठेवाव्यात आणि अनावश्यक वस्तू लगेच काढून टाकाव्यात. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि स्थिरता कायम टिकून राहते असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे घरातील खूप महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं, कारण इथूनच घरातील अन्न तयार होतं आणि घरातील ऊर्जा यामुळे ठरते. जर किचनमध्ये काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने ठेवल्या गेल्या तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर नक्कीच होऊ शकतो. स्वयंपाकघराशी संबंधित वास्तुशास्त्राचे काही नियम सुद्धा सांगण्यात आलेले आहेत, ज्यात आधी सांगितल्याप्रमाणे मीठ आणि हळद हे दोन्ही स्वयंपाकघरातील आवश्यक पदार्थ आहेत, परंतु त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. मीठ चव आणि ऊर्जेशी संबंधित आहे, तर हळद शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि ती पूजेशी देखील संबंधित आहे. मीठ आणि हळद एकत्र ठेवल्याने त्यांच्या ऊर्जेमध्ये संघर्ष होऊ शकतो, ज्याचा परिणाम वातावरणात होताना दिसून येतो. एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्रात मीठ चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. मीठ मनावर आणि भावनांवर परिणाम करते. जर स्वयंपाकघरात मीठ योग्यरित्या साठवलं नाही
तर ते चिडचिडपणाचं कारण सुद्धा बनू शकतं. मग हळद आणि मीठ वेगवेगळ्या भांड्यात स्वच्छ ठिकाणी ठेवाव्यात, ज्यामुळे आपल्या घरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यास मदत मिळेल. वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने किचनची मांडणी केल्यास घरात शांतता, सुख आणि सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहण्यास मदत मिळते, असंही सांगितलं जातं. मग आत्ताच किचनमध्ये हे छोटे छोटे बदल करा आणि त्याचे फायदे स्वतः अनुभवा. मग किचनमधल्या या वस्तू नीट करण्याआधीचे आणि नंतरचे अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.